बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकारण चांगलंच तापलंय। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रालयात बैठक बोलावली असली तरी या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निमंत्रण न दिल्यानं नवा वाद निर्माण झालाय। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकार मराठी सक्तीच्या भूमिकेवरून माघार घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय अंमलात आणण्यापूर्वी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती। मात्र मनसेला या बैठकीत सहभागी करून न घेतल्यानं देशपांडे यांनी सरकारवर टीका केली। ज्या पक्षाने मराठीचा मुद्दा सातत्याने उचलला त्यालाच दूर ठेवलं जातंय, यावरून सरकार गंभीर नाही असं ते म्हणाले। देशपांडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता आलंच पाहिजे, मात्र याचा अर्थ त्यांनी साहित्यिकांचा अभ्यास करावा अशी अपेक्षा नाही। पु ल देशपांडे किंवा कुसुमाग्रज वाचावेत अशी अपेक्षा नाही, पण किमान बोली मराठी तरी येणं आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलं। त्यांनी सरकारला या निर्णयाची स्पष्ट तारीख जाहीर करण्याची मागणी करत घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहण्याचं आवाहन केलं। याचवेळी देशपांडे यांनी काही नेत्यांवरही जोरदार टीका केली। त्यांनी अप्रत्यक्षपणे संजय निरुपम यांच्यावर निशाणा साधत जर आनंद दिघे आज असते तर अशा वक्तव्यांना ठोस उत्तर दिलं गेलं असतं असं वक्तव्य केलं। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर ठाम भूमिका घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून महाराष्ट्रात सध्या मोठं राजकीय वादळ उठलं आहे। मात्र या वादाचा एक अनपेक्षित परिणाम समोर आला असून अवघ्या 4 दिवसांमध्ये या पुस्तकाच्या 10,000हून अधिक प्रतींची विक्रमी विक्री झाली आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या प्रकाशकाला जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये या पुस्तकाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे। बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबे यांना फोनवरून शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिली होती। तुझे काय झाले ते पाहिले ना, तुला घरात घुसून मारेन अशी धमकी देणारी ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली। या प्रकारानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला आणि हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं। आमदार गायकवाड यांच्या धमकीनंतर या पुस्तकाची मागणी प्रचंड वाढली। लोकवाङ्मय, श्रमिक प्रतिष्ठान आणि साऊ प्रकाशन यांसारख्या संस्थांकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो ऑर्डर्स येत आहेत। गेल्या 4 दिवसांमध्ये 10,000 प्रती विकल्या गेल्याने सध्या बाजारातील साठा संपला आहे। परिणामी वाचकांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रकाशकांनी नव्या आवृत्तीच्या छपाईचं काम युद्ध पातळीवरती सुरू केलंय। कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 1988 मध्ये लिहिलेलं हे 72 पानांचं छोटेखानी पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रगतशील, पुरोगामी आणि लोककल्याणकारी राजा म्हणून ओळख करून देतं। आतापर्यंत या पुस्तकाच्या 20 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत। हे पुस्तक हिंदी, इंग्रजीसह तब्बल 24 भाषांमध्ये अनुवादित झालंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा वापर करून समाजात जी तेढ निर्माण केली जाते त्याला छेद देणं हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। त्यांनी सरनाईकांवर भाईंदरपाडा येथील एक महत्त्वाचा भूखंड लाटल्याचा आरोप केलाय। त्यांनी या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षात पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। आमदार नरेंद्र मेहता यांनी रविवारी एका फेसबुक पोस्टद्वारे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर भूखंड लाटल्याचा आरोप केला होता। ते म्हणाले होते, भाईंदरपाडा येथील गंगाधर भाऊ भोईर, सुमती गोविंद तंगडी, शांताबाई मोतीराम भोईर, रामचंद्र मोतीराम भोईर, मनोहर मोतीराम भोईर, दीपा अजय म्हात्रे, हितेश रमेश भोईर, मोहिनी रमेश भोईर या भूमिपुत्र बांधवांच्या 2,439 चौरस मीटरपैकी 1,219 चौरस मीटर जमीन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या गुंडांकडून बळकावण्यात आल्याची बाब समोर आली आहे।
हा केवळ जमिनीचा प्रश्न नसून आपल्या हक्कांचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. नरेंद्र मेहता यांनी या अन्यायाविरोधात ठोस पाऊल उचलण्यासाठी आपल्या समर्थकांना सोमवारी सकाळी 11 वाजता मीरा भाईंदर येथील भाजप जिल्हा कार्यालय जमण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार आज दुपारी त्यांनी आपल्या समर्थकांसह कासर वडवली पोलीस ठाण्यात जाऊन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या भूमिकेमुळे मीरा भाईंदर परिसरात पुन्हा एकदा राजकीय वादाला तोड फुटलाय. नरेंद्र मेहता यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री प्रताप सरनाईक हे सर्वात मोठे भूमाफिया असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, प्रताप सरनाईक मराठी माणूस मोठा झाला पाहिजे असं म्हणतात, पण त्यांच्या कथनी आणि करणीत मोठा फरक आहे. ते गावातील भूमिपुत्रांना स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी बेघर करतायत. त्यामुळं त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अशा लोकांमुळे सरकारचं नाव खराब होत आहे. सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया आहेत. ते आत्तापर्यंत हेच काम करत आले. त्यांच्या विरोधात ठाण्यात अनेक तक्रारी आहेत. मीरा भाईंदरमध्येही ते तेच करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रंगत आणली आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही, तोच आता सर्वांचं लक्ष 12 मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांकडे लागला आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत वेगवान हालचाली सुरू झाल्या असल्या तरी संभाव्य उमेदवारांच्या नावावरून पक्षात मोठी नाराजी उफाळून आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे आणि प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांची नावं निश्चित केल्याचं वृत्त होतं. मात्र या दोन्ही नावांना शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातून प्रचंड विरोध होतोय. शिवसेनेतील काही ज्येष्ठ मंत्री आणि नेत्यांनी विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली आहे. ज्याप्रमाणे राज्यसभेवर ज्योती वाघमारे यांच्या रूपाने नवा आणि आक्रमक चेहरा दिला गेला, तोच निकष विधान परिषदेसाठीही लावायला हवा असा सूर पक्षात उमटत आहे. जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यापेक्षा निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाव मिळावा अशी मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या नावावरूनही शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. बच्चू कडू यांचा शिवसेनेशी संबंध काय असा थेट सवाल काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. बच्चू कडू यांना जर शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी द्यायची असेल तर त्यांनी आपली प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करावी अशी अट काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवल्याचं समजतं. मात्र या प्रस्तावावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी व्हिडिओ जारी करत म्हटलं, दारू धोरण घोटाळा प्रकरणात मी स्वतः उच्च न्यायालयात हजर राहणार नाही आणि माझ्या वतीनं कोणीही युक्तिवाद करणार नाही. ते म्हणाले, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. माजी मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्ती स्वर्णकांता यांना पत्रही लिहिलं. त्यात म्हटलं आहे की मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. याचं कारण असं की न्यायमूर्ती स्वर्णकांता यांची दोन्ही मुलं केंद्र सरकारच्या वकिलांच्या पॅनेलचा भाग आहेत. यात स्पष्टपणे हितसंबंधांचा संघर्ष दिसतो. ते म्हणाले, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता दोन्ही मुलांना खटले देतात. त्यांच्या मुलाला 2023 ते 2025 दरम्यान सुमारे 5,904 खटले मिळाले. जर न्यायाधीशांच्या मुलांचे भविष्य सॉलिसिटर जनरल ठरवत असतील तर न्यायाधीश त्यांच्या विरोधात निकाल देऊ शकतील का? दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने केजरीवाल यांच्यासह 24 आरोपींना निर्दोष मुक्त केलंय. सीबीआयने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील केली आहे. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा या प्रकरणाची सुनावणी करत आहेत. केजरीवाल त्यांच्यावर हितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप करत आहेत. त्यांनी न्यायमूर्ती स्वर्णकांता यांच्या न्यायालयात त्यांना हटवण्यासाठी याचिका दाखल केली. केजरीवाल यांनी स्वतः या प्रकरणाची बाजू मांडली. 20 एप्रिल रोजी न्यायमूर्ती स्वर्णकांता यांनी ही याचिका फेटाळून लावली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या नागपुरातील कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. सत्तेतला एक मोठा पक्ष सोडला तर संपूर्ण महाराष्ट्राने भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा निषेध केला आहे. त्यानंतरही नागपुरात या भोंदूबाबाचा कार्यक्रम अद्यापही सुरूच आहे. हे लाजिरवाणं नाही का असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा नागपुरात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते असा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या विधानाप्रकरणी बागेश्वर बाबा यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार रोहित पवारही या निमित्ताने धीरेंद्र शास्त्री व त्याचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर टीकेची झोड उठवत आहेत. त्यांनी सोमवारी या प्रकरणी निशाणा साधताना पुन्हा एकदा भाजपवर आरोपाच्या फैरी झाडल्या. रोहित पवार म्हणाले, सत्तेतला एक मोठा पक्ष सोडला तर संपूर्ण महाराष्ट्राने भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा निषेध केला आहे. सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून या भोंदूला पाठीशी घालण्याचं कारण काय? महाराष्ट्राचा आधार असलेल्या महामानवांपेक्षा भोंदू धीरेंद्र शास्त्री या मोठ्या पक्षाला मोठा वाटतो का? हा मोठा पक्षच या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर करतो अशी देखील चर्चा आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महामानवांची भूमी आहे. इथे बाहेरून असले भोंदू बोलवायची गरज काय? पश्चिम बंगालमधील सुरक्षा दलाचा वापर, मणिपूरमधील हिंसाचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परराष्ट्र धोरण यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी आणि मतदारांवर दबाव आणण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये लाखो पॅरामिलिटरी फोर्स धाडणारे पंतप्रधान आणि गृहमंत्री मणिपूरमध्ये का जात नाहीत असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं समर्थन करताना संजय राऊत म्हणाले की जिथं जनतेच्या सुरक्षेसाठी खऱ्या अर्थाने पोलिसांची गरज आहे तिथं ते नसतात, मात्र जिथं राजकारण करायचं आहे तिथं सशस्त्र दलं तैनात केली जातात. तुम्ही मणिपूरमध्ये पॅरामिलिटरी फोर्स पाठवा ना. ज्या उत्साहात पंतप्रधान आणि अमित शहांचे मंत्रिमंडळ बंगालमध्ये रॅली काढत होते तशीच हिंमत त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावी. तिथं रॅली काढा आणि लोकांना धीर द्या, पण तसं करणार नाहीत, कारण सध्याची लोकशाही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित राहिली आहे असं संजय राऊत म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पार्टीत झालेल्या हल्ल्यावरून पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या चिंतेचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. खामनेई यांची हत्या, गाझामधील हजारो मुलांचा मृत्यू किंवा तेहरानमधील शाळेवर झालेला हल्ला ज्यामध्ये 200 मुली मारल्या गेल्या, यावर पंतप्रधान काहीच बोलले नाहीत. अगदी आपल्याच देशातील मणिपूरमध्ये लोक मारले जात असताना त्यावरही चिंता व्यक्त होत नाही. पण ज्या ट्रम्प यांनी भारताला गुलाम बनवलं, भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानाला ताकद दिली, त्यांच्यावर हल्ला झाला की आपल्या पंतप्रधानांना दुःख होतं असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्याकरिता शासनाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती पद्म पुरस्कारांसाठी विविध माध्यमातून प्राप्त प्रस्तावांची छाननी करून केंद्र शासनाकडे पाठवण्यासाठी योग्य मान्यवरांच्या नावांची शिफारस राज्य शासन करेल. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मात्र या समितीमधून राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना डावलण्यात आलंय. सांस्कृतिक मंत्र्यांना प्रक्रियेतून बाहेर ठेवल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. पद्म पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांची नावं केंद्र सरकारकडे पाठवण्यापूर्वी राज्यस्तरावर त्यांची छाननी केली जाते. यापूर्वीचा इतिहास पाहिल्यास या समितीचे अध्यक्षपद सांस्कृतिक मंत्र्यांकडे असतं किंवा ते या समितीचे महत्त्वाचे सदस्य असतात. मात्र 26 जानेवारी 2027 रोजी घोषित होणाऱ्या पुरस्कारांसाठी जी समिती बनवण्यात आली आहे त्यातून आशिष शेलार यांचं नाव गायब आहे. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखालील या 7 सदस्यीय समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री सिमेंद्रसिंह भोसले यांचा समावेश करण्यात आला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.